हॅलो गाईज, तर आज माझ्या मुलांना खायचं होतं नूडल्स आणि मंचुरियन. तर बाहेरून आणायचं म्हणत होते ते, पण मी म्हटलं नको बाहेरून आणायला, कारण माझ्याकडं वेळ पण होता आणि मी लवकर गेले होते घरी. म्हटलं लेकरांसाठी घरीच बनवावं. बाहेरचं मला जास्त काही तेवढं नाही आवडत, हे चायनीज जास्त ते, कारण त्यामध्ये जे तेल यूज करतात ते लोक ते खूप काळं काळं झालेलं आणि तेच असतं. नॉर्मली थोडेसे मसाले जरी आपण घरी आणले आणि घरी ट्राय करून बघितले तर टेस्टीही होतं, छानही होतं आणि स्पेशली आपल्या पैशांची बचतही होते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्हीही जर जमत असेल, पॉसिबल असेल, तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर थोडंफार घरीच बनवत जा. मी तर घरीच बनवले होते. त्यासाठी मी पहिलं सुरू मंचुरियन बनवून घेतले आणि मग नंतर नूडल्स बनवायला घेतले. माझ्याकडे जास्त काही कॅप्सिकम नव्हत्या, एकच होत्या ग्रीन. ह्यामध्ये तिन्ही कॅप्सिकम जातात, रेड, येल्लो आणि ग्रीन, पण ग्रीन असल्यामुळे मी एकच कॅप्सिकम टाकले. थोडंसं चिली फ्लेक्स, सोया सॉस, ऑरेगॅनो ह्या सगळ्या बेसिक मसाल्यापासूनच बनवले आणि हा चिंग्सचा नूडल्स मसाला टाकला आहे मी नूडल्स बनवण्यासाठी. आणि मी एक मिस्टेक केली की हे जे नूडल्स असतात ते थोडेसे कट करून टाकायचे असतात कदाचित, तर मी ते अख्खेच टाकले होते. नंतर ते शिजल्यानंतर मी वेगवेगळं केलं आहे त्यांना. आणि ह्या सगळ्या नूडल्सपेक्षा पण छान माझं सूप झालं होतं, मंचुरियन सूप, जे की मला खूप आवडलं आणि मुलांनाही आवडलं. खूप टेस्टी आणि छान झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय बाय.